मग त्या एबीपी माझा महापोल सुरू आहे आणि आकडेवारी आता समोर येते। राज्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 58.25% इतकं मतदान पाहायला मिळते। पूर्व विदर्भामध्ये भरघोस मतदान झालेले आहे। गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 69.63% इतकं मतदान बघायला मिळते। तर ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे, 49.76%। मुंबई शहरमध्ये 49.07%, मुंबई उपनगर 51.76%, पुणे जिल्ह्यामध्ये 54.09% आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 60.83% इतकं मतदान झालेलं आहे। ही आकडेवारी आपल्या समोर आहे। एक गोष्ट इकडे आणखी आपल्याला अधोरेखित करायला लागेल की ही 6 वाजेपर्यंतची आकडेवारी जरी समोर आली असली तरी 6 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी रांगा होत्या मतदारांच्या, त्यामुळे ही टक्केवारी पुढच्या काही तासात आणखी वाढतानाच आपल्याला बघायला मिळेल। त्यामुळे सध्याच्या घडीला ही आकडेवारी समोर आहे। 60% जवळपास मतदान ओव्हरऑल राज्यामध्ये बघायला मिळते। काही ठिकाणी गडचिरोली सारख्या ठिकाणी तर 69-70% इतकं मतदान झालेलं बघायला मिळते। आणि आपण आता सगळ्या पोलचा पुन्हा एकदा धावता आढावा घेऊन चर्चेला जाऊया। सगळे पोल पुन्हा एकदा बघूया आपण। तर हे पोल आपल्याला बघायचे आहेत, पण तत्पूर्वी या टक्केवारीवर आपण बोलूया। केशव उपाध्यायजी, मगाचचे मुद्दे आहेतच, पण ही टक्केवारी एकूणात काय सांगते? तुमच्याकडचा आकडा काय टक्केवारीचा? नाही, असं आहे की गेल्या वर्षी 2019ची मतदान हे 61 पॉईंट आणि वर काहीतरी 40-44% होतं। ते आता आमचा जो अंदाज आहे तो त्याच्यापेक्षा जास्त यावेळी मतदान झालेलं आहे। साधारणतः 64-65% मतदान जाईल असा अंदाज आहे, कारण 6 नंतरही ज्या पद्धतीने रांगा होत्या आणि साधारणतः आकडा एक 3-4-5% नंतर वाढलेला असतो आपल्याला, कारण रांगा ते काउंट झालेल्या नसतात। त्यामुळे शेवटी रात्री 9-10-11 वाजता जेव्हा काय अंतिम आकडेवारी येईल त्या 64-65% मतदान झालेलं दिसेल। आणि हे मतदान मला असं वाटतंय पूर्वीपेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो सकारात्मक वातावरण आहे त्याला आलेलं मतदान आहे, हा त्याचा अर्थ आहे। दुसरं मला उत्तर द्यायचं आहे सुषमाताईंना। एक सेकंद केशवराव, एकदा सप्राजी आणि सुषमाताई, तुमचं काय हे जे वाढीव मतदान दिसते, तुमच्या दोघांचं काय त्याच्याबद्दलचं आकलन आहे? जास्त मतदान या खेपेला गेल्या वेळच्या तुलनेत आपल्याला पाहायला मिळते झालेलं। सप्राजी, बघा, हा जो मतदान आहे मागच्या वेळापासून जास्त मतदान दिसतोय आणि 65च्या वर जाईल, म्हणजे हा खरं असं वाटतोय की महायुतीच्या विरोधातला हा मतदान आहे। आणि जर मुंबईच्या संदर्भात किंवा महाराष्ट्र संदर्भात आपण बघितलं तर लॉ अँड ऑर्डर हा पण एक मोठा विषय होता। ज्या पद्धतीने बाबा सिद्दीकीला रस्त्यावर त्यांची हत्या झाली, किंवा अभिषेक गोसालकर फेसबुक लाईव्हवर त्यांची हत्या झाली, किंवा सचिन कुर्मी जे छगन भुजबलचे कार्यकर्ते होते त्यांना 22 स्टॅबिंग रस्त्यावर झाल्यात, किंवा पुण्यामध्ये कोयता गँग किंवा नागपूरमध्ये जी गँगवर चालू होती, ही सर्व परिस्थिती बघून लॉ अँड ऑर्डर हा पण एक मोठा विषय होता। तर हे भाजपाला किंवा महायुतीला नाकारता येणार नाही। आणि भ्रष्टाचार पण दुसरा मुद्दा होता। आणि मुंबईत ज्या रीतीने अडानीला यांनी एकच्या नंतर दुसरा तिसरा हे कॉन्ट्रॅक्ट दिले होते, तो विषयही महत्त्वाचा आहे की अडानीला ज्या रीतीने त्यांनी धारावी दिलं, म्हणजे 490 एकर जागा धारावीची, त्याच्या समोर 990 एकर जागा अडानीला देऊन टाकतात हे लोक। आणि त्या प्रोजेक्टच्या संदर्भात मुलुंडपासून ती जी खार जमीन देणार आहेत, तर हा विषय पण सर्व लोकांचा विषय होता हा। आणि भ्रष्टाचाराचे आणखीन विषय पण महाराष्ट्रामध्ये होते। तर हा भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि लॉ अँड ऑर्डर हे महत्त्वाचे विषय महाराष्ट्रात होते। ठीक आहे, हे मुद्द्यांवर आपण येऊया, पण तत्पूर्वी सुषमाताईंना या टक्केवारीबद्दल काय वाटतंय? सुषमाताई, वाढलेली टक्केवारी कोणाची धाकधूक वाढवणारी आहे आणि कोणाला टेन्शन फ्री करणारी आहे? सुषमाताई, वाढलेली टक्केवारी कोणाचं टेन्शन कमी किंवा जास्त करेल याही पेक्षा वाढलेली टक्केवारी ही सशक्त लोकशाहीसाठी उपकारक आहे। लोकशाही सशक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि लोकांचा संविधानिक शासन प्रणालीवरती तो विश्वास मजबूत करण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे। आणि त्यासाठी महाराष्ट्राचं अभिनंदनही केलं पाहिजे आणि आभारही मानले पाहिजेत की ज्या पद्धतीने लोक बाहेर पडलेले आहेत। आता ही टक्केवारी कोणाची आहे तर मगाशी मी साधारणतः 4:30 वाजता एबीपी जॉईन करण्याच्या आधी कल्याणमध्ये फोन केला होता की काय नेमकी सिच्युएशन आहे, तेव्हा कल्याण पूर्वचे कार्यकर्ते सांगत होते की ताई अजूनही प्रचंड मोठ्या रांगा आहेत आणि हा सगळा जो इंटॅक्ट मतदार आहे तो आपला मतदार आहे। तर त्यामुळे मला खात्री आहे की ह्या वाढलेल्या टक्केवारीचा जो फायदा आहे तो आम्हाला होईल।
ज्या पद्धतीने केशवजी म्हणतायत की म्हणजे आत्ताच त्यांना असं वाटतं की जागा मिळालेल्याच आहेत, तर नाही, 3 दिवस थांबा, अजून 23 तारखेला कळेल. कारण अशाच पद्धतीने आपण 400 पार किंवा 45+ नारे लोकसभेच्या वेळेला दिले होते, पण त्याचं काय झालं, ते 9वर येऊन थांबलं होतं हे कळलेलं आहे. मला असं वाटतं की जे सप्राजींनी सांगितलं, लॉ अँड ऑर्डर, महिला सुरक्षा, महापुरुषांचा अवमान, पण याही सगळ्यांमध्ये सगळ्यात निर्णायक काय असेल तर विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी आणि त्याचं तापलेलं सोयाबीन. केशवजी, मला मगाच्या आमच्या ताईंच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं. ताई मगाशी कारण त्याला जोडून सांगितलं पाहिजे की मुंबईपेक्षा जास्त जी टक्केवारी आहे ती ग्रामीण भागातली जास्त दिसते. नाही ताई, आता मला वाटतं मी बोलतो ती ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची टक्केवारी जास्त दिसते. मुळात असं आहे की देवेंद्र वजा भाजपा, देवेंद्रबद्दल खूप राग आहे अशी सगळी भूमिका मगाशी ताईंनी मांडली. स्वाभाविक आहे, देवेंद्रजीबद्दल खूप राग असणं स्वाभाविक आहे. कारण देवेंद्र म्हणजे विकास आणि देवेंद्र म्हणजे समृद्धी, देवेंद्र म्हणजे मेट्रो, देवेंद्र म्हणजे जलशिवार, जे जे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्या उद्धव. एक मिनिट ताई, आता मी मगाशी मध्ये बोलायचं नाही, आपलं ठरलंय ना. आता मगाशी मी बोलत, तुम्ही बोलत, सगळं ऐकून घेतो. आता ऐकायची तयारी ठेवायची ताई, असं नाही. दुसरं असं आहे की म्हणजे देवेंद्रजींनी विकासाचं महाराष्ट्राला विजन दिलं, अनेक महाराष्ट्रात गोष्टी केल्या. त्याच्या उलट उद्धव ठाकरेंच्या काय प्रत्येक गोष्ट बंद, कुठल्याही उद्योगाला बंद सम्राट के प्रत्येक बंद, म्हणजे राज्याच्या विकास विरोधी. मगाशी कायदा सुव्यवस्थेबद्दल आमचे सप्राजी बोलले, 100 कोटी खंडणीच्या महाराष्ट्राच्या कथा अजून चाललेल्या रंगलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामधलं महाविकास शासन किंवा उद्धव ठाकरेंना देवेंद्र राग असणं स्वाभाविक आहे. कारण देवेंद्र विकासाची भाषा वापरतात आणि बंदची आणि विकास विरोधी भाषा ही उद्धव ठाकरेंची कायम राहिलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना देवेंद्रबद्दल राग असणं स्वाभाविक आहे. एक त्यातला दुसरा मुद्दा. दुसरा, अडाणीबद्दल काय धारावी जागेवर फारच प्रेम आलंय. खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकार हे वारंवार सिद्ध झालं आहे, पण खोटं बोलत राहायचं. ज्या काही अटी, ज्या काही शर्ती त्यात कंत्राटात झाल्या त्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातलाच आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल केला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कदाचित सरकार बदलल्यानंतरनं त्यातलं जे मिळणाऱ्या काही टक्केवारीच्या गोष्टी आहेत त्या कदाचित जुळत नसतील. त्यातनं किंबहुना धारावीतल्या लोकांनी झोपडीतच कायम राहिलं पाहिजे, ही मानसिकता असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी द्वैत अद्वैत वेगळं नाही आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी एकच आहेत. स्वाभाविक आहे, जे विकासाचं व्हिजन मांडतायत त्याच्याबद्दल राग असणं उद्धव ठाकरेंना हे स्वाभाविक आहे. आणि राहिला शेवटचा मुद्दा, देवेंद्र वजा भाजपा आम्हाला चालेल का, आम्ही तर विचार करू. खरं म्हणजे ऑलरेडी शिवसेना वजा उद्धव वजा शिवसेना हे ऑलरेडी महाराष्ट्रातील जनतेने बघितलंय. एकनाथ शिंदे समर्थपणे शिवसेना नेतायत, चालवतायत, पुढे नेतायत. बाळासाहेबांचा वारसा, वैचारिक वारसा ते पुढे नेत आहेत, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे उद्धव वजा शिवसेना हीच आजची वस्तुस्थिती आहे. देवेंद्र वजा भाजपा हे होऊ शकत नाही, कारण ते द्वैत अद्वैत असं आमच्याकडे नाहीच आहे. नाही, आता फक्त बोलताना आपण असं म्हणालात केशवराव की महाविकास आघाडी, सुषमाताई एक सेकंद. आता केशव उपाध्येजी आपण असं म्हणालात की त्या अडाणी आणि ते सगळं जे आहे त्यात टक्केवारीचं काहीतरी झालं म्हणून यांना, या मंडळींना सगळ्या त्रास होतोय. खरंच असं काही टक्केवारी वगैरे आहे का त्यात? नाही, मला असू जी उभाठाची जी चर्चा नेहमी कायम असते, विरोध कसा करायचा, काय मुंबईतल्या खड्ड्यांची टक्केवारी, खिचडी ज्यांनी पर्सेंटेज खाल्ली, अनेक गोष्टी त्या बॅगामधला भ्रष्टाचार समोर येतोय, असं जे सगळं प्रकरण. त्यामुळे जो लोकांना असं वाटतं की धारावी सगळ्या प्रकरण असं काही गडबड असू शकते, ज्यामुळे उद्धव उभाठा गटाला त्याबद्दल विरोध वाटू शकतो. कारण अर्थात त्यांनीच सगळ्या अटी निश्चित केल्या, त्यात कुठल्याच बदल केले गेले नाहीत. त्यामुळे ते त्यांच्या कार्यकाळात झालेले निश्चित झालेल्या अटी शर्ती त्यानुसार जर जात असेल तरी का दुसरं काही त्याच्यामध्ये आहे. राहुल गांधींना कोणी शेख नावाचं दुबईची कुठली कंपनी आणायची, त्याच्यामध्ये त्यांच्या मनात शेख होता का, कोणी कुठली ती दुबईतली कंपनी होती, असे सगळे प्रश्नानिमित्ताने जनता. खांडेकर सर बोलू का, 1 मिनिट बोलू का खांडेकर सर? होय होय, सुषमाताई बोला. सप्राजी येतो तुमच्याकडे, पुन्हा मला बोलायला द्या ताई, चालेल येतो तुमच्याकडे. सुषमाताई बोला. देवेंद्र एक मिनिट बोला बोला. देवेंद्रजी म्हणजे विकास, असं देवेंद्रजी म्हणजे वगैरे वगैरे जे सांगितलं तर सांगितलं पाहिजे. देवेंद्रजी म्हणजे ईडी, देवेंद्रजी म्हणजे ब्लॅकमेलिंग, देवेंद्रजी म्हणजे ज्यांच्यावर आरोप केले त्यांना पुन्हा जवळ घेणे, देवेंद्रजी म्हणजे अजित पवारांच्या बद्दल आरोप करून त्यांना जवळ घेणे, देवेंद्रजी म्हणजे कमालीचा ठाकरे द्वेष, देवेंद्रजी म्हणजे स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना संपवणे, देवेंद्रजी म्हणजे खडसे आणि पंकजा मुंडेंचा गेम करणे, देवेंद्रजी म्हणजे तावडेंचे सगळे रस्ते बंद करणे, देवेंद्रजी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या खिचडी आणि बॉडी बॅग आणि त्याच्याबद्दल बोललात, तर त्या काळात महापालिकेचे स्थायी समितीचे जे अध्यक्ष होते यशवंत जाधव, ते आता तुमच्या सोबत आहेत. कितीतरी लोक आहेत की ज्या लोकांवर तुम्ही त्या काळात आरोप केले, ते सगळे महापालिकेतले लोक आता तुमच्या सोबत आहेत.
महापालिकेतले अर्ध्यापेक्षा जास्त नगरसेवक हे देवेंद्रजींनी ब्लॅकमेल करून स्वतःसोबत घेतलेत. त्यामुळे देवेंद्रजी इज इक्वल टू ब्लॅकमेलर हा शब्द जास्त चांगला दिसतोय. हे नीट समजून घ्या. आता दुसरा मुद्दा टक्केवारी आणि या सगळ्या गोष्टींचा. मला असं वाटतं की या महाराष्ट्राचा गुजरात होऊ द्यायचा नसेल आणि या महाराष्ट्रातल्या गुजरात्यांना जर पळवून लावायचं असेल तर इथे ठाकरेंच्या शिवाय पर्याय नाही. तिसरा मुद्दा की उद्धव वजा शिवसेनेचा आम्ही विचार केलाय. जर तुम्ही उद्धव वजा शिवसेनेचा जर तुम्ही उद्धव वजा शिवसेनेचा विचार केला असेल तर मग एकनाथ शिंदेच्या दीपक केसरकरांना पाडण्यासाठी विशाल परबांना फोन कॉल का गेला? जर तुम्ही एकनाथ शिंदेचा स्वीकार केला असेल तर एकनाथ शिंदेचीच लोक पाडण्यासाठी तुम्ही वारंवार का प्रयत्न करताय? का अब्दुल सत्तारांची सगळी प्रकरणं पुन्हा पुन्हा उकरून काढली जात आहेत? का शिंदेच्या आणि पवारांच्या अजित पवारांच्या लोकांना पुन्हा पुन्हा नोटिसा देऊन त्यांना घाबरवलं जातंय? जर तुम्ही एवढा उद्धव वजा शिवसेनेचा विचार केला आहे तर मग एकनाथ शिंदेची भीती तुम्हाला का वाटते आणि का असं म्हणताहेत देवेंद्र फडणवीस की सगळा महाराष्ट्र मी हातात घेणार आहे? याचा स्पष्ट अर्थ आहे की एकनाथ शिंदेबद्दलही तुमच्या मनात अजिबात प्रेम नाही. देवेंद्र फडणवीस कुणावरही प्रेम करू शकत नाहीत, कुणाचंही सहकार्य करू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी एकट्या मुख्यमंत्री पदाच्या स्वतःच्या पदासाठी अख्खा महाराष्ट्र वेठीस धरला आणि अख्ख्या भाजपची तोडफोड केली. केशवजी तुम्ही इतकं प्रेम आणि आदर व्यक्त करताय पण तुम्हीच काय, तुम्ही असाल, माधव भंडारी असतील आणि तुमच्यासारखे असंख्य लोक असतील, अशा सगळ्या लोकांना भाजपने आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या गुणांचं चीज केलं नाही. त्यापेक्षा आक्रस्ताळेपणा करणाऱ्या त्या लालबागच्या राजाच्या जवळ करोडोचा बंगला कसा आला त्या बाईंचा ते आम्हाला कळलं नाही. असा अचानक पैसा कमावणाऱ्या बाईंना आमदारकी दिली ती देवेंद्र फडणवीसांनी. त्यामुळे देवेंद्र म्हणजे गुणग्राहकता नाही, देवेंद्र म्हणजे लांगुल चालन, देवेंद्र म्हणजे अनुनय, देवेंद्र म्हणजे त्यांच्या स्तुती पाठकांना जवळ करणारे नाव. तुमच्यासारख्या अभ्यासू लोकांची केशवजी ते कदर करत नाहीत. या आमच्याकडे वेळेची मर्यादा मला तुम्हाला थांबावं लागेल. सुषमाताई वेळेची मर्यादा मला तुम्हाला थांबावं लागेल. केशव उपाध्यायांचं उत्तर घ्यायचं पण तत्पूर्वी सफराजींना पण बराच वेळ काहीतरी बोलायचं, त्यांची एक कमेंट घेऊया आणि मग मी केशवजींकडे येतो. सफराजी बोला. नाही, मगाशी केशव हे धारावीच्या संदर्भ बोलता बोलता ते बोलले की कुठल्या तरी राहुल गांधींनी एका शेखला आणायचा होता. अरे हो, नरेंद्र मोदी जे सर्व शेख आहेत त्यांना मिठी मारतात, तिथे जाऊन कतारमध्ये, सौदीमध्ये, दुबईमध्ये ते जाऊन मिठी मारतात. राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाचे नेते नाही मिठी मारत. आणि दुसरी गोष्ट जी आहे, जर तुम्ही ते दुबईची कंपनीचा आणि अडाणीचा कॉन्ट्रॅक्ट बघितलं तर जवळजवळ सेकलिंग कंपनी जी दुबईची होती 2000 की 2200 कोटी त्याची प्राइस कमी होती आणि तरी तुम्ही अडाणीला दिलं. आणि कुठल्या अटी शर्ती, जी आमची अटी शर्ती होती त्याच्यावर तुम्ही अडाणीला दिलेला नाही आहे. आमच्या अटी शर्तीमध्ये हा नाही होता की खार जमीनची आपण 255 एकर देऊन टाकायची अडाणीला. आमच्या अटी शर्तीमध्ये असं नव्हतं की मदर डायरीच्या जमीन देऊन टाकायची, रेल्वे लँड देऊन टाकायची किंवा देवनारची लँड देऊन टाकायची किंवा मलाडची 140 एकर देऊन टाकायची. हो, तुम्ही तर पूर्ण मुंबई विकायला काढली आहे आणि ही पूर्ण मुंबई तुम्ही गिरवी ठेवतात कोणाकडे? अडाणीकडे, एक उद्योगपतीकडे. हो, तुम्ही मुंबई किंवा महाराष्ट्राचा काय ईस्ट इंडिया कंपनी चालवता का? विषय असा आहे आणि हा विषय गंभीर आहे. मुंबईच्या लोकांनी या विषयाची दखल घेतलेली आहे किंवा महाराष्ट्राच्या लोकांनी या विषयाची दखल घेतलेली आहे. मी सगळ्या मी तुमच्याकडे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचं कॉन्ट्रॅक्ट पाठवीन. सप्राजी, ते कॉन्ट्रॅक्ट आणि आत्ताचं कॉन्ट्रॅक्ट यात काही फरक नाही. आणि मुळात तुम्ही मान्य केलं कुणीतरी शेख नावाला, एक मिनिट सप्राजी, आता सप्राजी चर्चा करताना मध्ये नको. सप्राजी, मुळात तुम्ही हे मान्य केलं कुणीतरी शेख राहुल गांधींच्या मनात होता, म्हणजे राहुल गांधी मला सेफ नव्हता तर शेख होता, हे आता सिद्ध झालं. तुम्ही मान्य केलं त्याबद्दल धन्यवाद. पहिला दुसरा सर मोदीजी आता ऐकून घ्या. दुसरा त्यातला मुद्दा असा की मोदीजी जे भेटतात ते देशाचे पंतप्रधान, देशाचे संबंध वाढवणं यासाठी. मात्र इथे मात्र शेख कशासाठी हवा याचं उत्तर राहुल गांधीच देऊ शकतात. तुम्हाला माहिती की नाही मला माहिती नाही, तो विषय सोडून द्या. तिसरं खरं म्हणजे महाराष्ट्राचा ताईंकडे येतो मी. ताई खूप बोलत देवेंद्रबद्दल, पण या महाराष्ट्राचा महाराष्ट्रद्रोह म्हणून जर कोणाचा उल्लेख करायचा असेल तर मी कशाला सांगू? किती जण सोडून गेले? राणेंपासून घ्या, सगळे भुजबळांपासून घ्या, सगळ्यांपासून घ्या, हे सगळे बरं. ज्या शरद पवारांनी भुजबळांना फोडलं त्यांच्यासोबत बसले. ताई 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 ही कुठली चर्चेची पद्धत आहे?
त्यामुळे मुळामध्ये या पक्षातले शिवसेनेतले सगळे तुम्ही नेते अजित सोडून पवारांच्या गेले. सोबत कसे गेला महाराष्ट्रातले ते बोलतो सांगा. मी, एक मिनिट 70,000 करोडचा घोटाळा करणारे अजित पवार नाही अजित भाऊ सगळं बोलतो मुळामध्ये ज्या 70,000 छगन भुजबळांनी करोडचा ज्या घोटाळा. पद्धतीची टी बाळू ही भाषा वापरली 70,000 बाळासाहेबांबद्दल करोडचा त्यांच्याबद्दल घोटाळा, तुम्ही ईश्वर जवळ वाटतं. करता ज्या भाषा अनेक भाषा मी अनेकांची काढू शकतो तुम की इधर उधर बाळासाहेबांबद्दल की काय बात मत पद्धतीची करो, होती तुम 70,000 हिंदुत्वाबद्दल कोटीच्या कोण आताचे घोटाळ्यावर नेते बात बोलतायत करो. त्या सगळ्यांना इकडे उद्धव तिकडे ठाकरेंनी बोलू जवळ नका. केलं 70,000 महाराष्ट्रात कोटीच्या द्रोह घोटाळ्यावर करण्याचं बोला. काम महाराष्ट्रातले प्रत्येक 70,000 उद्योगाला विरोध कोटीच्या करायचा घोटाळ्याचं काय महाराष्ट्राच्या झालं बोला. तरुणाला रोजगार मिळू द्यायचा नाही 70,000 याचं कोटीच्या कारस्थान घोटाळ्यावर काय झालं उद्धव बोला. ठाकरेंनी केलं आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्र मागे पडतोय 2.5 वर्षाचं 70,000 हे सगळ्यात कोटीचा घोटाळा. महत्वाचं आहे त्यामुळे बरोबर आहे देवेंद्र 70,000 राज स्वाभाविक कोटीच्या आहे घोटाळ्याचं देवेंद्र काय जे आहेत केलं बोला. देवेंद्र जे महाराष्ट्राच्या विकासासाठी 70,000 प्रयत्न कोटीच्या करतात घोटाळ्याचं त्यांचा राग काय तुम्हाला येणं केलं स्वाभाविक बोला. आहे ही कुठली पद्धत आहे मग मी पुढच्या मध्ये बोलू 70,000 का तुम्ही कोटीचा बाई घोटाळा. तुम्ही ठीक आहे. असंही बरोबर नाही ताई मोदी, बोलण्याची शाह आणि पद्धती. फडणवीस सुषमाताई, ही कुठली यांनी पद्धत 70,000 आहे कोटीचा सुषमाताई, घोटाळा महाराष्ट्र केला. द्रोही उद्धव ठाकरे आहेत शिवसेना द्रोही उद्धव ठाकरे आहेत 70,000 सुषमाताई तुम्हाला स्वीकारली पाहिजे सुषमाताई त्यांना बोलू देत महाराष्ट्र द्रोही आणि सुषमाताई. शिवसेना 70,000 द्रोही कोटीचा उद्धव घोटाळा. ठाकरे आहेत ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे 40 आमदार निघून 70,000 जातात कोटीचा तरी सुद्धा घोटाळा. तुम्हाला स्वीकाराचं सत्य वाटत नाही राज ठाकरे 70,000 सोडून कोटीच्या जातात ते घोटाळ्याचं सांगतात काय उद्धव केलं बोला. ठाकरेंचे कारनामे नारायण राणे सांगतात 70,000 सगळे कोटीच्या खोटे एकटे घोटाळ्याचं उद्धव काय ठाकरे केलं जे हे बोला. मला असं वाटतं की महाराष्ट्रात 70,000 सगळ्यात नुकसान कोटीच्या मुंबईचं घोटाळ्याचं सगळ्यात काय केलं नुकसान बोला. मुंबईकरांचं सगळ्यात मोठं नुकसान राष्ट्रवादी 10,000 शेवटी कोटी नाही, रुपयाचं नाही, मेट्रोचं कर्ज नाही. वाढवण्याचं आता काम नाही, हे शाश्वत उद्धव धर्म ठाकरेंनी नाही, या मुख्यमंत्री वाक्याचं असताना काय केलं झालं त्यामुळे मुंबईकरांचं मुंबईकर यशवंत द्रोही जाधवांनी हे- आरोप केले, हे- त्याचं काय झालं ही बोला. कुठली पद्धत आहे सुषमाताई ठीक आहे. ही चर्चा भावना तुमच्या गोळीवर दोघांमध्ये आरोप चालली केले, आहे त्याचं ती- काय ही झालं कुठली बोला. पद्धत आहे आपण एकदा तुला दोघांना एकत्र रवींद्र बोलवा भाटकरांवर आरोप केले, बोलवा. त्याचं काय झालं बोला. या शिवसेना दोघांना द्रोही समोर उद्धव ठाकरे बसवायला. वस्तुस्थिती आहे I'll call you at 5. ठीक आहे म्हणजे थोडंसं मला वाटतं 70,000 विषयांतर होत आहे तानपाटक सर थोडंसं विषयांतर होत आहे 70,000 आणि कोटीचा 1 to 1 ही चर्चा नको जायला तेच याचं कारण म्हणतो. आपण आज बोलतोय ते म्हणजे कारण मग बात निघली की तू खूप मागच्या काढायला Yes. लागली. अनेकांच्या माझं जुन्या म्हणणं- टेप काढायला लागतील हो. अनेकांच्या जुन्या आहे तर त्या आता त्या विषयात जाऊ नका तुम्ही आता आपला विषय झाल्यावर बोला तुम्ही खरंय याच्यातच जोडून मी तानपाटक सर तुम्हाला विचारेन की ह्यांचं जे चाललं होतं की बदललेल्या भूमिका तर हा बदललेल्या भूमिका हा फॅक्टर नाही, लक्षात घेऊन देवेंद्रजी म्हणजे मतदारांनी blackmailing मतदान एवढंच केलेलं मला असेल का? सांगायचंय. तुम्ही काय म्हणता? देवेंद्रजी म्हणजे तुमचं निरीक्षण blackmailing. काय? बदलल्या भूमिका हा. बरोबर महाराष्ट्र द्रोही आहेतच उद्धव ठाकरे सगळ्यात महाराष्ट्र शिवसेना द्रोही आहेत उद्धव ठाकरे हे पण बघितलं सगळ्यांनी तानपाटक सर बदललेल्या भूमिका हा मला परत- देवेंद्रजी म्हणजे त्यांच्या blackmailing. बोलण्यात एवढं जर- अगदी खरं आहे शिवसेना द्रोही महाराष्ट्र द्रोही उद्धव ठाकरे त्यांच्या बोलण्यात जर राहिला मला परत प्रश्न विचारतो काय ते ऐकू नाही आलं मला त्यांचं बोलणं बरं ठीक आहे आता देवेंद्रजी म्हणजे ब्लॅकमेलिंग अच्छा ठीक एक आहे नंबरची ब्लॅकमेलिंग कोणी केली तर ती आत्ताचा जो देवेंद्रजी. पोल आहे पोलच्या बद्दल आपण महापोलच्या बद्दल बोलतोय तर आता आपण सुषमाताई सप्राजी केशवराव आपण सगळे आता जिथं कुठं आहात तिथून आपण सगळ्यांनी महापोलावर यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे वेगवेगळ्या ग्रहांवर आपण सगळेजण गेलेले आहोत आणि महापोलाचे हे आकडे आता आपल्याला काय सांगतायत सुषमाताई तुम्हाला काय वाटतंय आत्ताचे जे एकूण सगळे पोलचे आकडे दिसत आहेत तुम्ही आशावादी किती आहात बदललेल्या आकड्यांमुळं म्हणजे मतदानाच्या वाढलेल्या प्रमाणामुळं तुमच्या शक्यता सत्तेत पुन्हा येण्याच्या तुम्हाला किती जास्त वाटत आहेत भाजपचं काय होईल असं तुम्हाला वाटतंय सर कुणाची तरी रेष पुसायची आणि आपली रेष मोठी करायची हे काही मला फार पटत नाही परंतु जो काही महाराष्ट्राचा मूड आहे महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षा शेती या सगळ्या विषयांचा विचार करता मला खात्री आहे की निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडीचं सरकार बनवत आहोत सगळ्या पोलकर्त्यांचा सन्मान परंतु हे सगळे पोलकर्ते तेव्हाही होते जे 45+ आणि 400+ सांगत होते मला अजूनही म्हणणं आहे माझं की होय आम्ही सरकार बनवतोय पण सुषमाताई तुम्ही तुमचा आकडा सांगू शकाल का की साधारण तुम्हाला किती जागा अपेक्षित आहेत एकूण महाविकास आघाडी म्हणून? 157 ते 165 अच्छा महा ठीक हां 165 महाविकास आघाडी हां आणि इंडिव्हिज्युअल शिवसेना युबीटी जर आपण शिवसेना इंडिव्हिज्युअल जर आपण म्हणाल की युबीटी किती असेल तर मला असं वाटतं की ते 47 ते 55 पर्यंत जायला हवं अच्छा सप्राजी. सप्राजी तुमचा काय अंदाज आहे मला काय वाटतं बदललेल्या वाढलेल्या मतदानाचा किती परिणाम होणार आहे आणि तुमचे आकडे काय आहेत तुम्हाला अर्थातच तुम्हालाही असंच वाटतं ना की महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये येईल तर काय साधारण वाटतं स्थिती का? असेल हा म्हणजे पहिला प्रश्न असं वाटतं का असं आणि काय वाटतं स्थिती का? हे असेल महत्त्वाचं मुळात. वाढलेल्या मतदानाचा नक्की महाविकास आघाडीला फायदा राहील आणि जे सुषमाताई आता म्हणाल्या त्याचा जवळच म्हणजे 160 165 अशा सीट महाविकास आघाडीच्या येणार आहेत आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार आहेत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल
काँग्रेस आणि काँग्रेस काँग्रेसच्या individually जागा किती? येईल. काँग्रेसच्या नाही, ते काँग्रेसचा मी आता लगेच सांगू शकत नाही, कारण आता पोलिंग पण चालू आहे. अनेक लोकांशी माझं बोलणं राहिलेलं आहे. ते मी अंदाज कदाचित सांगा, एका अंदाज. तासानंतर तुम्हाला काय सांगू शकेल तरी अंदाज- असं म्हणजे अंदाज सांगा. एब्रप्टली सांगणं हे योग्य ठरणार नाही. सप्राजी कितीपर्यंत आकडा सांगणं तुम्हाला नाही, अलाउड आहे? अंदाज म्हणजे 70 कितीपर्यंत आकडा सांगणं अलाउड आहे? नाही, अलाउड नाही, अलाउडची गोष्ट नाही. नाही, अलाउडची गोष्ट नाही, पण एखाद्या वाहिनीवर सांगायचं तर ठराविक म्हणजे विचार करून आणि विचारून सर्वांना सांगायचं. तरी अंदाज सांगितलं तर 70 ते 75 पर्यंत काँग्रेस पक्षाचा आकडा येईल. अच्छा, केशवजी. मुळात असं आहे की वाढीव मतदान जे आहे ते स्वाभाविकपणे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण बदललंय, सकारात्मक वातावरण झालंय, सरकारच्या योजना पोहोचल्यात, या सगळ्याच आणि त्याचं भारतीय जनता पार्टी महायुतीचा समन्वय आणि कार्यकर्त्यांनी केलेलं काम, या सगळ्याचा परिणाम दिसतोय की ज्यातनं एक सकारात्मक वातावरण होतंय. आणि वाढीव मतदानाचा अर्थ तोच आहे. दुपारी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी मतदान केंद्रावर होती, त्याचाच सगळ्याचा परिणाम आपल्याला दिसतोय. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या सगळ्या ठिकाणी महायुतीचं सरकार येतं आहे, याच्याबद्दल माझ्या काय कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. आता राहता प्रश्न आकडेवारीचा. खरं म्हणजे मी अनेक वेळा एक्झिट पोलच्या वेळी तुमच्याकडे आलेलो आहे, अनेक ठिकाणी मी गेलेलो आहे, पण मी शेवटी राजकीय विद्यार्थी स्वतःला नेहमीच म्हणतो. त्यामुळे मी काही भविष्यवेत्ता नाही की इतक्या जसे बाकीचे आकडे सांगतायत किंवा बाकीच्या आकड्यांची सवय. मी एवढं नक्की सांगू शकतो की स्पष्ट बहुमताचं, पूर्ण बहुमताचं महाविकास आघाडी सरकार येणार नाही. मी पूर्ण शुद्धीत बोलतो, पण व्यवस्थित बोलतो. महायुतीचं जे हे स्वप्न बघतायत, जे महायुतीचं सरकार आहे ते पूर्ण बहुमताचं, स्पष्ट बहुमताचं, पूर्णपणे महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येतं. बरं, फक्त आता त्याच्यामध्ये त्याला जोडून की तुमचा पक्ष 100चा आकडा पार करेल, 75चा आकडा पार करेल, 90चा आकडा पार करेल, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बाकीच्यांचं जाऊ दे, आपण अजित पवार आणखीन शिवसेना शिंदेच्या बद्दल बोलायला नको. नाही, असं आहे की मी पुन्हा सांगतो, मी आकडा पुन्हा मग ह्याचा आकडा कसा देतो असाही प्रश्न येईल. नाही येणार तसं. पूर्णपणे आम्ही सगळे ग्वाही देतो असं कुणी आम्ही म्हणणार नाही. कुणी विचारणार नाही. सुषमाताई विचारू शकतात, काय हरकत नाही. सुषमाताई आमच्या केशवजी, तुमच्या मताचा आदर आहे, बोला तुम्ही. जो काही म्हणाल तो आकडा आम्हाला सगळ्यांना. मी एवढं सांगतो, महायुती पूर्ण बहुमताचं सरकार या ठिकाणी नाही. महाराष्ट्रात तुम्ही 100 गाठणार, 90 पर्यंत पोहोचणार, 75 पार करणार. भारतीय जनता पार्टी आशावादी माणसानं पूर्ण आशावादी आहेच ना. प्रश्न किती आकडा? नाही, प्रश्नच नाही. आम्ही सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टीच असेल, त्यामुळे जागांचा अंदाज तर 122 बरं केशवराव, बाकी एक प्रवक्ते म्हणून नाही, अभ्यासक, राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून तुमचा काय अंदाज आहे? प्रवक्ते म्हणून राहू द्या, आता विद्यार्थी म्हणून सांगा. तुला तोच सांगतोय आकडा की त्याच्या आधारावरतीच सांगतोय की पूर्ण बहुमताचं सरकार येणार. अच्छा, ठीक आहे. खरं तर या आकड्यांना घेऊन म्हणजे आत्ताचं जे टक्केवारी आहे त्याला घेऊन एक महत्त्वाचा भाग हा आहे की पारंपरिकरित्या आपण असं विचार करतो की जेव्हा मतदान वाढतं तेव्हा त्याचा अर्थ अँटी इन्कम्बन्सी किंवा सरकारच्या विरोधातला राग हा असं गृहीत धरलं जातं. मात्र ह्या खेपेला अनेक निकाल लोकांना द्यायचे आहे त्या मतदानातून. म्हणजे लोकांना अनेक सीट्सवर हे सांगायचं आहे की खरी शिवसेना कुठली, अनेक जागांवर लोकांना हे सांगायचं आहे की खरी राष्ट्रवादी कुठली, अनेक जागांवर जे आत्ता केशवनी म्हटलं तसं खरंच जर फक्त महिलांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या तर मग लाडकी बहिणीच्या इम्पॅक्ट हा त्यांना द्यायचा आहे की नाही हा सुद्धा निकाल खरं तर यायचा आहे. त्यामुळे ह्या खेपेला जे आपले पारंपरिक आडाखे आहेत मतदान वाढल्याचे ते बांधता येतील का याबद्दल सुद्धा शंका. या दोघांचे कमेंट मी घेतो, पण तत्पूर्वी एक आपल्याकडे कालचं वक्तव्य, कालचा एक बाईट आहे आपल्याकडे, तो म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीसांचा. त्यांनी वाढत्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल काहीतरी म्हटलंय, आपण ते बघूया काय म्हणतात आणि मग पुढे जाऊ बघूया. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी भाजपला फायदा होतो असं आपण नेहमीच बघितलेलं आहे. आताही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. त्यामुळे आमची जी महायुती आहे, महायुतीला याचा फायदा होईल. सरकार कोणाचं येईल, कोण टक्केवारी वगैरे हा विषय राहील याच्यामध्ये. मला थोडा वेगळा विषय थोडं बोलायचं आहे याच्यामध्ये आता, की ही भाषा आपण मगाशी राजकारणातली भाषा सुधारणार आहे का नाही हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे लोकांना ज्या योजना तुम्ही जाहीर केली, लाडकी बहीण असेल, काँग्रेसने अनेक आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करताना राज्याच्या तिजोरीवर जो भार पडणार आहे याच्याबद्दल कोणी विचार करणार आहे का नाही. कारण तुम्ही आत्ता इलेक्शन स्ट्रॅटेजी म्हणून केलेलं आहे,
पण याच्या पुढे लोकांचं तुम्हाला फ्री बीचसाठी मोफत जे लोक सगळं देतात तुम्हाला ते कितपत चांगलं आहे त्या गोष्टी याच्यावर दोघांनी सांगावं, केशवनी आणि सुषमाताईंनी पण सांगावं की या कितपत योग्य गोष्टी आहेत. कारण सुषमाताई या समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत, राजकारणाच्या अभ्यासक आहेत, त्यांना जास्त याचं चांगली माहिती आहे. त्यांना काय वाटतं याच्यामध्ये, मला जरा उत्सुकता आहे काय तुमचं म्हणणं याच्यावर. ठीक आहे सुषमाताई, अगदी थोडक्यात. सुषमाताई. सर, पक्षीय राजकारण कुठलाही पक्ष असो किंवा पक्ष कुठलाही असो, काहीही असो, पण भाषेचा स्तर कुणाचाही घसरता कामा नये. विरोधक असू शकतात, मतभेद असू शकतात, केशवजींची माझी नोकझोक असू शकते, मात्र ती अगदी शत्रुत्वाच्या पातळीला जाता कामा नये. आणि हार जीत सगळ्यांनी स्पोर्टिंग स्पिरिट नाही, उद्या निकाल काय येणार आहे तो स्वीकारायची तयारी ठेवावी लागेल. तुमचं अल्टिमेट टार्गेट जर लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करणं असेल तर बाकी गोष्टी सगळ्या अत्यंत गौण ठरतात. मला असं वाटतं की भाषेचा स्तर जो आहे तो सगळ्यांनीच जपायला हवा. मागच्या प्रचाराच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सुजय विखेंच्या मंचावरून भाषा झाली किंवा इकडे राम शिंदेंच्या मंचावरून पाशा पटेलांची भाषा झाली किंवा अब्दुल सत्तारांची भाषा, संजय सिरसाटची भाषा, हे जे सगळं आहे हे फार गलिच्छपणा आहे. पण तो सगळ्यांनीच ती काळजी घेतली पाहिजे, अगदी माझ्या पक्षानेही काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी, कारण हा महाराष्ट्र स्वच्छ आणि सुसंस्कृत सभ्य ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ठीक आहे केशवजी, फ्री बीचचा काय दुसरा मुद्दा जो आहे की जी मोफतच्या योजना सगळ्या ज्या आहेत या पुढे चालू ठेवायच्या असतील तर तिजोरीवर कितपत भार पडेल आणि ते कितपत शक्य आणि योग्य आहे, दोन्ही आहे, याबद्दल तुमचं मत पाहिजे याच्यामध्ये. मला असं वाटतं सर की आपण मासे पकडून देण्यापेक्षा मासे पकडण्याचं स्किल शिकवणं जास्त चांगलं असेल. इथे आपल्याला 1500 रुपये द्यावे लागतात आणि त्या 1500चं फार उदात्तीकरण करणाऱ्या जाहिराती केल्या जातात. याचा स्पष्ट अर्थ आहे की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था युतीच्या काळामध्ये इतकी कमकुवत करून ठेवली की लोकांचा आर्थिक क्षमता जी आहे ती 1500पेक्षा कमी केलेली आहे. जे लोक 40-50 हजार महिना कमवू शकतात जर त्यांना संधी मिळाली आणि इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित करून दिलं तर. स्टार्टअप इंडिया, मेकिंग इंडियाच्या नुसत्या जाहिराती झाल्या पण प्रत्यक्ष त्याच्यातलं काहीच उतरलं नाही. जर ते झालं असतं तर 1500 देण्याची गरज पडली नसती. आत्ताही आपण ग्रामीण भागात गेलो तर लोक असं म्हणतात की आमच्या सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, रोजगार द्या. कोण मागते तुम्हाला 1500? आम्हाला काम द्या, तुम्ही आम्हाला काम दिलं तर तुमच्या 1500पेक्षा आम्ही 33,000 कमवू शकतो. तुम्ही तेच केलं ना, 3000 तुम्ही देणार आहात ना, तुम्ही. एक्झॅक्टली सर, आय डिफर. अगदी सर, मी आपल्या मताशी अगदी सहमत आहे, आपल्या मताचा आदर आहे. महाविकास आघाडीने सुद्धा जेव्हा महिना 3000ची भाषा केली तेव्हा सुद्धा माझ्या मनात हाच प्रश्न होता की आपण काय वेगळं करत आहोत. यापेक्षा लोकांना रोजगार देण्याची भाषा करणं हे जास्त चांगलं आहे. रोजगार निर्मितीवर बोलणं चांगलं आहे. या तुमच्या मताशी मी कंप्लीट सहमत आहे. ठीक आहे केशवजी, एक छोटी कमेंट आणि पहिल्यांदा भाषेबद्दल. खरं आहे ताई, तुम्ही आता खूप काळजीने बोललात, मला खूप आवडलं तुमचं की सगळ्या नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे, अतिशय आवडलं मला. पण ताई मला एक सांगा की तुमचं देवेंद्र खूप मतभेद असतील, खूप राग असेल तुमच्या मनामध्ये, पण देवेंद्र फडणवीसांबद्दल इथंच चर्चा करताना तुम्ही ब्लॅकमेल शब्द वापरता, हे योग्य का ताई? म्हणजे मतभेद असतील, राजकीय मतभेद असतील, पण इतक्या पद्धतीने आपण ताई बोलताना आपण एक मिनिट ताई, आता मी एक मिनिट ताई 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 मध्ये बोलायचं नाही, ताई मध्ये बोलायचं नाही, मग ही चर्चा अर्थ नाही. मग शांतपणे ऐकून घेतलं. असं आहे की मुळामध्ये ज्या पद्धतीने अत्यंत महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्या नेत्याचं योगदान आहे, तुमचा व्यक्तिगत राग असू शकतो, पण जर संकेत सभ्यता जर काही आपण पाळायची नाही असं ठरवलं असेल तर मग तुमच्या बोलण्याला इथं बघणारे लोक, लाखो लोक आहेत टीव्ही बघणारे, ते बघणारेच म्हणतील की ताईंच्या बोलण्यामध्ये किती मोठा अंतर आहे. आणि म्हणजे राजकीय संकेत काही नेमके पाळलेच पाहिजेत आपण, हे त्यातलं पाळायचं की तुमचा प्रश्न आहे. एक मिनिट ताई, माझा होऊ द्या पूर्ण होऊ द्या. एक दुसरं असं त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये की ज्या पद्धतीने शब्दाला चांगला शब्द तुम्ही द्या, मी तो शब्द नाही असं नाही येत, हे बरोबर नाही. दुसरं असं की ज्या योजनाबद्दल खरं म्हणजे प्रत्येक राज्याची क्षमता ज्या राज्याच्या योजनेबद्दल ताई, आता एक मिनिट असं आहे. तुम्ही सगळे राजकीय पक्ष महाराष्ट्राची माफी मागणार आहात का या भाषेबद्दल? सगळे मिळून म्हणतोय मी, निवडणुकीनंतर तुम्ही सगळे महाराष्ट्राची माफी मागणार आहात का की आम्ही जी भाषा वापरली त्यामुळे राजकारण गढूळ झालेलं आहे, ते कोण, ही तुरटी कोण फिरवणार आता याच्यात? मला असं वाटतं की शेवटी म्हणजे हे जे मतदान झालंय
त्यानं लोक म्हणजे त्रुटी इच्छा फिरवतील. इच्छा लोक त्रुटी अपेक्षा आणि प्रार्थना हीच आहे खरंय. की त्या जगन्नियताच्या चरणी की आज जे मतदान झालं ते तुरटी फिरवण्याचं काम करो आणि हे जे सगळं गढूळपणा समाजात गेल्या काही काळामध्ये आलेला आहे तो गढूळपणा समूळपणानं नाहीसा हो, महाराष्ट्राला पुन्हा अच्छे दिन त्या अर्थानं सुसंस्कृत आपण म्हणतो जेव्हा महाराष्ट्र आहे त्या सुसंस्कृत महाराष्ट्राला साजेसं वर्तन आपल्या सगळ्या राजकारण्यांच्याकडून घडो आणि एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे आकडे आपल्याला आल्याचं पाहायला मिळते. याची सगळ्यांनीच जे हा सर्व्हे पाहतायत, हा कार्यक्रम पाहतायत, सगळ्यांनी त्याची सरासरी करावी आणि त्या प्रकारचा निकाल प्रत्यक्षात येईल अशी आशा बाळगावी म्हणूया किंवा तसं घडेल असं मानूया असं म्हणूया आपण. ह्यापेक्षा वेगळं काही झालं तर एक्झिट पोल करणाऱ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये याही वेळेला त्याच्यात त्रुटी राहिली असं आपल्याला त्यामुळं म्हणता येईल. पण तुर्तास तरी एवढंच की याचं सरासरी काढून आपल्याला त्याच्यावरनं अंदाज घेता येईल की साधारण काय सत्ता महाराष्ट्रात कोणाची होती आहे. खरं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनामध्ये नेमकं काय हे आकडेवारी समोर आहे. अवघे 2 दिवस बाकी आहेत. बघूया आता नेमकं 23 तारखेला प्रत्यक्ष आकडे काय येतात. तुर्तास या सगळ्या महत्त्वाच्या चर्चेसाठी या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. केशव उपाध्ये जी आपल्यासोबत होते, सुषमा अंधारे होत्या, चरणसिंग सप्रा, तानपाठक सर, सरिता मॅडम, राजीव सर, या सगळ्यांचे आभार. आणि पुढचे 2 दिवस याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. 23 तारखेला देखील महानिकालाचं महाकव्हरेज तुम्ही एबीपी माझावर बघणार आहात. तुर्तास या चर्चेसाठी इकडे आपण थांबणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.